करून जात जा, नंतर आपण कट करू शकतो मग मी. Introduction to nanochemistry. We are considering the next part of this topic. It is also very advanced or recent chemistry, which is related with the nanoparticles. Nano means when they are very very small or dwarf, or it is also known as tiny. So nowadays, with the help of nano technology, there are so many articles are in the market. For example, laser used in DVD or CD, computer hardware parts, or sometimes sunglasses, clothes, etc. also prepared from the nano size components. Now if we consider nanoscale means which is in between macro particles to atomic size. Atomic size is atoms are very very small in that, and in between that the materials which are present, those are called as the macro materials. Now some material are we can see with our eyes, for example hairs which are very smaller in size, or we can see tennis ball, or also ant मुंगी वगैरे, हे सगळे आपल्याला डोळ्याला दिसणारे असे त्यात मटेरियल आहे. पण त्याचबरोबर असं काही मटेरियल आहे की ज्याला आपण नॅनो मटेरियल म्हणू शकतो, की जे आपण नेकेड आईजने पाहू शकत नाही. व्हायरस असतील किंवा मॉलिक्युल्स असतील किंवा या ठिकाणी रेड ब्लड सेल्स असतील, बॅक्टेरिया असतील, दीज आर नेम्ड ॲज अ नॅनो मटेरियल्स. Nanoscience, what is the meaning of nanoscience? So nanoscience, it is a phenomenon and manipulation of the materials at atomic or molecular or macromolecular scales, where the properties are depend on these scales. Means very small particles, if they are present in the form of a atomic state or a very very small size, then they are showing different properties as compared to the when they are present in the large scale or present in a bulk. Okay, so if the bulk is divided into very very small particles, ज्याला आपण अगदी बारीक बारीक अशा पार्टिकल मध्ये कन्वर्शन केलं तर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच मटेरियलचं जर आपण आणखीन बल्क मध्ये घेतलं तर त्याच्या प्रॉपर्टीज जर कम्पेअर केल्या तर त्या वेगवेगळ्या दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला नॅनो सायन्स हे वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या ब्रँडमध्ये शिकायचं आहे. आता अगदी एक्झाम्पल सांगायचं दैनंदिन जीवनातलं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की सोनं हे कुठल्या रंगाचं असतं, ते बल्कमध्ये असते किंवा मटेरियल लार्ज स्केलमध्ये असतं त्यावेळेला येलो कलर दिसतो. आणि हेच जर तुम्ही सोन्याचे अजून बारीक 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 अगदी खूप छोटे 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 पार्टिकल्स केला, जसं डस्ट पार्टिकल वगैरे असतात, तसं त्याच्यापेक्षाही खूप छोटे असे नॅनो साईजमध्ये 1 to 100 नॅनोमीटर असं जर या स्केलमध्ये जर आपण त्याचे पार्टिकल्स केले तर निश्चितपणे त्यांच्या कलरमध्ये आणि त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काय ते बदल दिसून येतो. तर कलर सगळ्यात या ठिकाणी लक्षात घ्या की येलो कलरचं जो सोनं होतं ते तुम्ही या नॅनो स्केलमध्ये ते रेडिश कलरचं दिसतंय, लक्षात घ्या. किंवा काही वेळेला अजून थोडंसं साईजमध्ये कमी जास्तपणा केला तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसून येईल, या ठिकाणी काय कमी जास्तपणा केला तर व्हायोलेट कलर सुद्धा काही वेळेला ते दिसू शकतं. तर या पद्धतीनं चांदीचे सुद्धा काही ऑर्नामेंट्स बनवलेले आहेत किंवा पूर्वी जे काही ग्लासवर वगैरे डिझाईन केलेलं आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये काही डायग्राम दाखवले, ग्लासवर वगैरे सिल्वरच्या म्हणजे नॅनो सोल्युशननी या ठिकाणी डिझायनिंग केलं तर या ठिकाणी रुबी कलर किंवा ऑरेंज कलर, रेडिश कलर या पद्धतीनं. तसं चांदी कसं असतं तर ती शायनिंग असलेला व्हाईटिश कलरचं असतं, अतिशय पांढऱ्या रंगाचं वगैरे असं आपण म्हणू शकतो, सिल्वरी व्हाईट असं म्हणतो त्याला आपण. तर त्या पद्धतीने या ठिकाणी जसं पार्टिकलचा साईज बदलेल तसं तसं त्याच्या गुणधर्मांमध्ये त्याच्या कलरमध्ये या ठिकाणी बदल होतो. त्याला नॅनो सायन्स असं म्हणतात. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी, की ज्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी काय करू शकतो, डिझाईन करू शकतो, कॅरेक्टरायझेशन करू शकतो, प्रिपरेशन त्या नॅनो पार्टिकलचं मटेरियलचं करू शकतो, किंवा या ठिकाणी त्यांचे ऍप्लिकेशन सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी करू शकतो.
मग केमिस्ट्रीमध्ये भरपूर युजेस आहेत त्याचे, की कॅटॅलिस्ट म्हणून ज्याचा आपण सिलिका नॅनो पार्टिकल्स वापरू शकतो, ॲल्युमिना नॅनो पार्टिकल्स, त्याच्याबरोबर एखादा मेटल कंबाईन करून वगैरे त्याचे ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी कॅटॅलिस्ट म्हणून करता येतात. किंवा त्याच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्रॉपर्टीज जर बघितल्या तर त्या खूप वेगळ्या प्रकारे असतात या ठिकाणी. तर आता काही पार्ट तुमचा काय केलेला आहे, डिलीट केला आहे, की तुमच्या ज्या डायग्राम्स आहेत म्हणजे 16.1, 16.2, 16.4 आणि 5, 6 हे जे पॉईंट्स आहेत ते तिथं गाळलेले आहेत. म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज असतील, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज असतील, अशा काही प्रॉपर्टीज आणि डायग्राम्स या ठिकाणी गाळलेल्या आहेत. त्याशिवाय कसं सिंथेसाइज करायचं नॅनो पार्टिकल्सचा भाग या ठिकाणी डिलीट केलेला आहे. तुम्हाला मी ऑलरेडी डिलीट काय काय केलेलं आहे ते पाठवले. त्या पद्धतीने हा टॉपिक शिकत असताना पहिल्यांदा टॉपिकमधला भाग कुठला डिलीट केला हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काही डायग्राम्स म्हणजे IR-NMR किंवा टेम सेम म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या प्रकारचे काही मायक्रोस्कोप दिलेले आहेत. FTIR पण दिलेलं आहे म्हणजे इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीचं इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे त्याने. तर हे गाळलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे आपण शिकणार आहोत ते पार्ट इथं मी सांगत आहे तुम्हाला. तर नॅनो टेक्नॉलॉजी विच इज रिलेटेड टू प्रिपेअर द नॅनो साईज पार्टिकल्स, नॅनो शेप पार्टिकल्स. तर डिझायर्ड म्हणजे आपल्याला जे पाहिजे डिझायर्ड अशा शेप साईजमध्ये पार्टिकलचं कन्व्हर्शन करून घेणं त्याला नॅनो टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नॅनोमीटर स्केल म्हणजे काय बघा. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे की नॅनो मटेरियल जे आहे ते नॅनोचा अर्थ सांगितला की ग्रीक वर्ड मध्ये त्याला डॉर्फ असं म्हणतात. डॉर्फ म्हणजे काय, व्हेरी स्मॉल. एखादी खूप खूप छोटे असे छोट्या असं वस्तू ज्या असतात त्याला आपण डॉर्फ असं म्हणतो, स्मॉल साईज असं म्हणतो किंवा टायनी असं म्हणतो. तर अशा प्रकारे याच्यापेक्षा पण जे लहान आहे, डॉर्फ पेक्षा पण जे लहान आहे ते म्हणजे नॅनो. तर हे नॅनो मटेरियल जे आहे त्याला कशा पद्धतीनं काउंट करायचं, म्हणजे ते स्केल काय आहे त्याचं, की 1 मीटर 2 मीटर किंवा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर जसं आपल्याला माहिती आहे तसं 1 नॅनोमीटर म्हणजे काय. तर 1 नॅनोमीटर म्हणजे या ठिकाणी 10⁻⁹ मीटर. इथे येते ते 1 nm = 10⁻⁹ मीटर. आता H2O मॉलिक्यूल घेतला तर 0.1 nm त्याचं स्केल आहे किंवा त्याचं एवढं बनतं म्हणजे खूप स्मॉल साईजचा आहे. किंवा जर ग्लुकोज घेतला तर 1 nm त्याचा काय आहे, मोलेक्युलर साईज आहे. हे मोलेक्युल्स आहेत. आता व्हायरस, बॅक्टेरिया हे तुम्हाला माहित आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. व्हायरस जर घेतला तर त्याचं इथे येतं 100 nm येतं किंवा बॅक्टेरिया जर घेतला तर 1000 nm येतं. टेनिस बॉलचा साईज मात्र लार्ज आहे, त्याला आपण मॅक्रो म्हणजे लार्ज साईजचा मोलेक्युल म्हणतो आणि हे 10⁻⁷ nm. तर स्केल जर बघितलं तर खूपच छोटा आहे. 10⁻⁴ मीटरचा 1 बिलियनचा भाग म्हणजे अब्जावधीमध्ये जर त्याचे तुकडे केले तर त्यावेळेचा तो एक पार्ट म्हणजे काय असणार आहे, 1 नॅनोमीटर. इतकं छोटं स्केल या ठिकाणी आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या ठिकाणी एखाद्या आता सांगितल्याप्रमाणे एखादा पदार्थ घेतला तुम्ही आणि तो बल्कमध्ये बघितला तर म्हणजे लार्ज स्केलमध्ये असंख्य त्याचे पार्टिकल, मॉलिक्युल्स असतील किंवा आयॉन्स असतील किंवा आयटम्स असतील ते एकत्र असल्यामुळं त्यावेळेला दाखवणाऱ्या प्रॉपर्टीज आणि जर त्यांचे अतिशय बारीक असे पीसेस केले किंवा त्याला पार्टिकल्स म्हणतो किंवा त्याला कण असं म्हणतो आपण, तर ते कणांमध्ये कन्व्हर्शन केलं त्यांचं आणि त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या तर दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असणार नाहीत. तर अगदी साधं एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला तर आपल्याला माहिती आहे की कार्बन हा कसा आहे, हा नॉन मेटल आहे. कार्बन एलिमेंट कसा आहे, नॉन मेटल. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करत नाही, त्यानंतर त्याच्यावर शायनिंग असत नाही, लस्टर असत नाही, तो ब्लॅकिश कलरचा वगैरे असतो. तर हाच कार्बन जर नॅनो पार्टिकल साईज मध्ये 1 to 100 nm यामध्ये किंवा जे काही स्केल आहे त्या स्केलमध्ये बसवला तर तुम्हाला असं दिसून येईल की ते इलेक्ट्रिसिटी काय करतं, कंडक्ट करतं. त्यामुळे त्याचा वापर हा एकतर सेमी कंडक्टर्समध्ये किंवा इलेक्ट्रिसिटीचं वहन करण्यासाठी काही ठिकाणी अतिशय युजफुल असं असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी नॅनो स्केलमध्ये असलेल्या कार्बनच्या ट्यूब्स, वायर्स वगैरे तयार करून या ठिकाणी काय केले जातात, नॅनो वायर्स वगैरे हे तयार करून यूज केले जातात लक्षात घ्या.
म्हणजे बल्कमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात जेव्हा एखादी मॉलिक्युल असतो त्यावेळेच्या प्रॉपर्टीज आणि नॅनो स्केलमध्ये त्याच पदार्थाचं कन्व्हर्शन केलं तर त्यावेळेच्या प्रॉपर्टीज जर आपण कम्पेअर केल्या तर त्या टोटली डिफरंट असू शकतात. एखादा इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करणारा मेटल असेल तर त्याचं नॅनो स्केलमध्ये कन्व्हर्शन केल्यानंतर त्याची ती इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी काय होऊ शकते, व्हॅनिश होऊ शकते. आणि एखादा इलेक्ट्रिसिटी वहन करणारा नसेल म्हणजे नॉन कंडक्टर असेल तर त्याचं कंडक्टरमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, कन्व्हर्शन होऊ शकतं. तर असे इतके ड्रास्टिक त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि या गोष्टींचा या ठिकाणी या मटेरियलचा स्टडी केलेला आहे. आणि त्यांच्या मग अजून सुद्धा प्रॉपर्टी स्टडी केल्या आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल, ऑप्टिकल प्रॉपर्टी असेल, थर्मल असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे कॅटॅलिटिकल प्रॉपर्टीज वगैरे. तर कॅटॅलिस्ट म्हणून वगैरे वापरता येतात. आता मी तुम्हाला सांगितलं की यूज ऑफ कॅटॅलिस्ट म्हणून याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्रीमध्ये तर सिलिका नॅनो पार्टिकल्स हे आपण चांगल्या प्रकारे या कशासाठी वापरू शकतो, ऑर्गॅनिक कन्व्हर्शन्समध्ये वेगवेगळे ड्रग्स किंवा फार्मास्युटिकल्समध्ये जे काही औषधं मेडिसिन तयार केले जातात त्याच्यासाठी लागणारं सुरुवातीचं जे मटेरियल आहे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधूनच तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर आणखीन काही प्रक्रिया करून त्यांचं कन्व्हर्शन आहे त्या ड्रग्समध्ये किंवा मेडिसिन्समध्ये केलं जातं. तर हे कॅटॅलिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे नॅनो म्हणजे मटेरियल्ससाठी वापरून ॲज अ कॅटॅलिस्ट असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कंडक्शनसाठी असेल या वेगवेगळ्या पर्पजसाठी या ठिकाणी थिन फिल्म्स आजकाल त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या फिजिक्स म्हणजे विषयांमध्ये वगैरे लार्ज स्केलमध्ये काय केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे बघा. तर फिजिक्स विषयांमध्ये आपल्या युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या वर्षीच खूप चांगल्या पद्धतीने थिन फिल्मवर त्यांनी काय केले, संशोधन केलेलं आहे. तर या पद्धतीचे लेयर्स किंवा कोटिंग्स एका मटेरियलवर या नॅनो पार्टिकलचं केलं गेलं तर त्याच्या कशामध्ये प्रॉपर्टीजमध्ये जो काही चांगल्या पद्धतीनं बदल झालेला आहे तो स्टडी केला जातो. आता नॅनो मटेरियल जे आहे त्याचं जे काही शक्यतो स्केल कन्सिडर केलं तर 1 to 100 mm पर्यंत स्केल कन्सिडर केलं जातं. आता यांच्या परत आणखीन डायमेन्शन्स 2 डायमेन्शन 3 डायमेन्शन किंवा 1 डायमेन्शन म्हणजे नॅनो स्केल काहीमध्ये 100% ते नॅनो पार्टिकलमध्ये कन्वर्ट होतं. काही वेळेला त्यातलं 2 डायमेन्शन हे नॅनो असतात आणि 1 डायमेन्शन वेगळं असू शकतं. तर त्यावरून सुद्धा या नॅनो मटेरियलचे परत आणखी काय केलेले आहेत, क्लासिफिकेशन्स केलेले आहेत. तर 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. त्या अर्थ अतिशय सिंपल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणजे काय की इन विच ऑल 3 डायमेन्शन्स आर प्रेझेंट इन द नॅनो स्केल. नॅनो स्केलमध्ये म्हणजे स्पेरिकल शेप असलेले नॅनो पार्टिकल्स असतील, एखाद्या ॲटम्स असतील किंवा सिलिका सारख्या या ठिकाणी SiO2 सारखे मॉलिक्युल्स असतील की जे नॅनो पार्टिकल्स म्हणून वापरतो. मेसोपोरस म्हणजे पोरस नेचर वगैरे याचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. तर 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणजे काय की ऑल 3 डायमेन्शन्स आर इन विच स्केल, इन नॅनो स्केल. नॅनो स्केल म्हणजे काय 1 to 100 mm या स्केलमध्ये बसणाऱ्या साईजमध्ये जर एखादं मटेरियल असेल, स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणायचं, 0 स्केल या ठिकाणी 0 डायमेन्शनल नॅनो स्केल. 1 डायमेन्शनमध्ये काय होतं बघा, 3 डायमेन्शन पैकी 2 डायमेन्शन हे नॅनो स्केलमध्ये असतात आणि 1 डायमेन्शन हे वेगळं असू शकतं. तर अशा प्रकारचे जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं की नॅनो वायर्स, नॅनो रॉड्स वगैरे, कार्बन ट्यूब वगैरे हे एक्झाम्पल त्याच्यामध्ये येतात. आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्केलमध्ये फक्त एकच डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतं आणि बाकीचे वेगळे असू शकतात. तर त्याला म्हणायचं 2 डायमेन्शन्स. अगदी सिंपल आहे. तर थिन फिल्म्स आता इथं विथ तुम्हाला चार्ट दिलेला आहे आणि इथं एक्सप्लेन केलेलं आहे की एकच डॉट दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये बघा की लेस दॅन 100 जर NM असेल आणि काय असेल ते 0 या ठिकाणी काय असेल 0 डायमेन्शनल स्केल असलेल्या समतातला त्याच्यामध्ये काय येतात
नॅनो पार्टिकल्स येतात, क्वांटम डॉट्स येतात किंवा नॅनो रिंग्स वगैरे येतात. तर एकच डॉट दाखवलेला आहे एखाद्या मटेरियलला. त्यानंतर 2 डायमेन्शनल, दिस इज ऑल्सो लेस दॅन 100 mm अँड दे आर नॅनो ट्यूब्स, फायबर्स किंवा नॅनो वायर्स. तर त्याच्यासाठी ट्यूबच्या आकाराचं ते या ठिकाणी इतका साईज साधारणपणे असेल. आणि 1 डायमेन्शनमध्ये फक्त एकच नॅनोस्केलमध्ये असणार आणि बाकीचं नॅनोस्केल बदलणार. तर त्याला काय म्हणायचं, थिन फिल्म्स, लेयर्स अँड कोटिंग्स. तर फॉर एक्झाम्पल थिन फिल्म्समध्ये वगैरे हे असतं. सो दीज आर द नॅनो मटेरियल्स क्लासिफाईड एज अ 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर, 0 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर अँड 2 डायमेन्शनल nanostructure. 0 dimensional nanostructure, what it indicates? All the 3 dimensions are in which scale? In nanoscale, means between 1 to 100 mm, less than 100 mm. 100 mm च्या बाहेर क्रॉस होणार नाही. तर हे कसे असतात, डॉटच्या स्वरूपामध्ये बघायचे, क्वांटम डॉट्स असतील, नॅनो रिंग्स असतील किंवा नॅनो पार्टिकल्स असतील, सिलिका नॅनो पार्टिकल्स वगैरे एक्झाम्पल आपण देऊ शकता. त्यानंतर 1 डायमेन्शन मध्ये काय होतं की त्याचे 2 म्हणजे जे काही डायमेन्शन्स आहेत ते कुठल्या स्केलमध्ये असणार आहेत, नॅनो स्केलमध्ये. तर याच्यामध्ये नॅनो ट्यूब्स, नॅनो कार्बन ट्यूब्स वगैरे जे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहेत त्या प्रकारचे येतात, किंवा वायर्स ज्या काही कंडक्शनसाठी वापरतात त्या. तर नॅनो वायर्स मात्र त्या लेस दॅन 100 mm त्याचा पण साईज आहे. आणि 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त 1 डायमेन्शन आहे, नॅनो स्केल डिपेंडेंट असतं, बाकीचे नसतं. तर या पद्धतीनं 3 डायमेन्शनपैकी एकच डायमेन्शन हे काय असते, नॅनो स्केल असतं. एक्झाम्पल 3. तर या पद्धतीने या ठिकाणी त्यांचा आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. राहिलेला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट पिरियडला बोलणार आहे. डिलीटेड भाग बघून घ्या, म्हणजे तुमचं पुढच्या वेळेला जमणे होणार नाही की हा भाग सोडला किंवा तो भाग सोडला. फक्त डिलीटेड पार्ट आपल्याला सोडायचा आहे.